श्रावण मास निमित्त आयोजित ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेमध्ये आज ज्यांच्या प्रवचन सेवेचा आपण लाभ घेणार आहोत त्या हरिभक्तपरायण कुमारी रेणुका संतोषराव मिसळ अहमदनगर ताईंचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की त्याने व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आजच्या प्रसादाची सेवा आहे आशाबाई गोविंदराव भांडवले, त्यांनी व्यासपीठाकडे यावं. भांडवले यांनी व्यासपीठाकडे यावं. शेरेताई व्यासपीठाकडे या पूजनासाठी या. आजच्या प्रवचनकारांचा सन्मान आणि माऊलींच्या प्रतिमेचं पूजन, केशवराज बाबासाहेब महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होईपर्यंत आपण भजनाला आरंभ करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. राम हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. भारत माता की जय. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. गणाधीशजो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं, कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं. चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजांचे, वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज
की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आज मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते. माझ्या सद्गुरूंची माझ्यावर नितांत कृपा झाली असं मी समजते. कारण आज केशवराज बाबासाहेब महाराजांच्या ह्या पावन दरबारामध्ये मला प्रवचन सेवा करता आली, हे किती मोठं भाग्य आहे. जिथं मी कीर्तनाचे धडे गिरवले, जिथं मी प्रवचन शिकले, त्याच दरबारामध्ये प्रवचन सेवा करता यावी ह्यासारखा दुग्ध शर्कराय कोणता. मंडळी, आज 20 वर्षापासून अविरत इथं प्रवचन सेवा घडते. ह्या व्यासपीठावर अनेक रथी, महारथी, अतिरथींनी प्रवचन सेवा केली आहे. ह्या व्यासपीठावर मी बसणे ही माझी योग्यताच नाही आहे. पण समर्थांच्या भाषेत सांगू का? समर्थ म्हणतात, व्याघ्र सिंह भयानक देखोनी भयचकित लोक, परी त्यांचे पिल्ल निशंक खेळत असे. वाघ सिंह हे महाभयानक असतात. त्यांना पाहून मोठे मोठे लोक घाबरतात, परंतु त्यांचे छोटे छोटे पिल्ल त्यांच्या मांडीवर खेळतात, त्यांच्यासमोर खेळतात. तसंच आजच्या या प्रवचन सेवेमध्ये मी आपल्या श्रोतृवर्गाच्या लढीवाळ मांडीवर खेळणार आहे. अहो, तुम्हा श्रोत्यांचा अधिकार मी काय वर्णावा. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो. म्हणूनच श्रोतृवर्गातील हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत विनम्र भावनेने अभिवादन करते. माझ्या सद्गुरूंच्या चरणारविंदी नमन करते आणि माऊलींच्या चरणारविंदी नमन करून ह्या प्रवचन सेवेला सुरुवात करते. मंडळी, आज आपण ह्या प्रवचनरूपी सत्संगातून भगवंतापर्यंत पोहोचण्याचा, भगवंताला जाणण्याचा प्रयत्न करूयात. खरं तर भगवंतापर्यंत पोहोचण्याचे, भगवंताला जाणण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु त्या सर्व मार्गांमध्ये देखील अत्यंत सोपा, सरळ, सुलभ आणि सुटसुटीत कोणता मार्ग असेल तर तो म्हणजे नाममार्ग. 4ही वेद, 6ही शास्त्र, 18 पुराण आणि सकळ संत मांदियाळी यांची नामाबद्दल एक वाक्यता आढळते. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये ज्यांना आद्य संत म्हणून ओळखलं जातं, ज्यांना आपण प्रेमाने माऊली म्हणून संबोधतो, त्या माऊलींच्या भावार्थ दीपिकेतील नाम महात्म्यावरील ओव्या आज सेवेसाठी घेते, चिंतनासाठी घेते. खरं तर प्रत्येक साधकाची, साधकावस्थेची सुरुवात ही नामापासूनच होत असते. कलियुगात सुद्धा नामाचा महिमा किती सांगितलाय. यत्कृते दशभिर्वर्षे स्त्रेतायाम हवने यजत, द्वापरे यच्च मासेन अहोरात्रेण तत्कलौ. किती सुंदर सांगितलंय हो. यत्कृते दशभिर्वर्षे, अर्थात कृतयुगामध्ये 10 वर्षापर्यंत भगवंताचं ध्यान धारणा केल्याने, स्त्रेतायाम हवने यजत, अर्थात त्रेतायुगामध्ये 1 वर्षापर्यंत, अर्धवर्षापर्यंत यज्ञ आगादी कर्म केल्याने, द्वापरे यच्च मासेन, द्वापर युगामध्ये 1 मासापर्यंत भगवंताची सेवा केल्यानं जे पुण्य भेटतं ना, ते पुण्य कलियुगामध्ये अहोरात्र नामस्मरण केल्याने प्राप्त होतं. इतका हा नामस्मरणाचा महिमा आहे. प्रभू भगवंत श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना काय सांगू इच्छितात हो. महर्षीणां भृगुरहं गिरामस्मेकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः. विभूती योगामध्ये
25व्या श्लोकामध्ये माऊली टीका करताना म्हणतात, समजता हि यज्ञांच्या पैकी जपयज्ञू मिये लोकी, जो कर्म त्यागे प्रणवादिकी निफज विजे, नाम यज्ञ जपू तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. अहो किती सुंदर सांगितलंय हो. माऊली ह्या श्लोकावर टीका करताना म्हणतात, भगवत प्राप्तीचे अनेक साधनं आहेत, परंतु त्या साधनांमध्ये सुद्धा जे साधन अत्यंत सुलभ आहे असं साधन म्हणजे नाम साधन होय. नाम जप यज्ञू तो परम. आणि माऊलींनी या ओवीमध्ये फक्त नामाचं महात्म्य नाही सांगितलं, तर नाम साधनेमध्ये कसा सोपेपणा आहे, कशी सुलभता आहे आणि नामाचं फळ देखील सांगितलं. तर आजच्या ह्या प्रवचनरूपी सत्संगामध्ये आपण भगवत प्राप्तीचे अन्य साधने किती कठीण आहेत, ह्या साधनांमध्ये किती काठिण्य आहे आणि नाम साधनामध्ये कशी सुलभता आहे, कसं सौकर्य आहे त्याचा विचार करूयात. मंडळी, शास्त्रकारांनी शास्त्रामध्ये भगवत प्राप्ती करून देणारे साधनं प्रतिपादिले आहेत. ही साधनं नेमकी कोणती कोणती? तर कर्मकांड, ब्रह्मज्ञान, सद्गुरूंची उपासना, जप, तप, धर्म, निर्गुणोपासना अशी बरीच साधने शास्त्रकारांनी सांगून ठेवली. आपण ह्या साधनांचा क्रमाक्रमाने अभ्यास करूयात आणि आपलं नामसाधन किती सोपं आहे, नाममार्ग किती गोड आहे त्याचा विचार करूयात. पहिला मार्ग सांगितला तो म्हणजे कर्मकांड. आता कर्मकांड म्हणजे काय हो? तर या कर्मकांडाच्या अंतर्गत कर्मसमूहाचे 3 प्रकार पडतात: श्रुती, स्मृती आणि पुराणोक्त. आता श्रुती ग्रंथांमध्ये जे प्रतिपादित कर्म आहे ना, त्यांना श्रौत कर्म असे म्हणतात. आता श्रौत कर्म म्हणजे नेमकं काय? तर अग्नी सिद्ध करून त्या अग्नीवर यज्ञयागादी कर्म करणं म्हणजे श्रौत कर्म होय. ह्या श्रौत कर्माच्या देखील 3 संस्था आहेत: पाकयज्ञ संस्था, हवीरयज्ञ संस्था आणि सोमयज्ञ संस्था. आणि मंडळी, ह्या 3 संस्थेंचे प्रत्येकी 7 यज्ञ आहेत. असे 21 यज्ञ. आणि एवढंच नाही बरं का, ह्या 21 यज्ञांच्या व्यतिरिक्त अग्निचयन, राजसूय, पुत्रकामेष्टी असे बरेच यज्ञ आहेत. आता मला सांगा, या श्रौतकर्माचे किती विभाग झाले? मग ही एक शाखा झाली, श्रौतकर्माची शाखा झाली. आता पुढं सांगितलंय की स्मृती ग्रंथांमध्ये जे कर्म प्रतिपादिले आहेत ना, त्यांना स्मृती ग्रंथामध्ये प्रतिपादिलेल्या कर्मांना स्मार्त कर्म असे म्हणतात. ह्या स्मार्त कर्मांमध्ये स्नान, संध्या, पंचमहायज्ञ, उपासना, संस्कार ह्या सगळ्यांचा आविर्भाव आहे. आणि या स्मार्त कर्मांचे देखील नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध आणि प्रायश्चित्त असे प्रकार पडतात. हे झाले स्मार्त कर्म. त्यापुढं काय हो? तर पुराणोक्त कर्म. जे व्रतवैकल्य असतात, सण उत्सव असतात, महोत्सव असतात, देवादिकांच्या जयंत्या असतात, त्या सगळ्या पुराणोक्त कर्मांमध्ये मोडतात. आता श्रुती, स्मृती आणि पुराणोक्त कर्मांचे आपण विवेचन केलं. हे जे स्मार्त कर्म, पुराणोक्त कर्म, श्रौत कर्म आहेत ना, यांनी जनकादी मुनींना सिद्धता प्राप्त झाली. या अर्थी हा कर्मकांडाचा मार्ग देखील ईश्वर प्रतिपादितच आहे, अटळ आहे. परंतु ह्यामध्ये मेख काय हो? तर ह्या कर्मकांडाच्या मार्गामध्ये ना स्नान, संध्या, तसेच व्रतवैकल्ये, विधिविधानं, कालमुहूर्त ह्या सगळ्यांचं बंधन असतं. इतकं सगळं बंधन पाळणं आणि कर्माचरण करत असताना एक मोठी गोष्ट सांगू का? तर या कर्माचरणामध्ये थोडा जरी प्रमाद घडला ना, तर कर्माचं शुभ फळ मिळणं तर बाजूलाच, परंतु विपरीत फळ भोगण्याची तयारी ठेवावी लागते. इतका हा कर्ममार्ग अवघड आहे. अहो, साधा संध्या कर्मामध्ये सुद्धा
गायत्री मंत्राला, गायत्री जपाला किती जपावं लागतं हो. श्रीमद देवी भागवतामध्ये ह्याचं वर्णन आलंय. भागवतकार म्हणतात, भिन्नपादा तु गायत्री ब्रह्महत्या प्रणाशिनी, अभिन्नपादा गायत्री ब्रह्महत्यां प्रयच्छति, अच्छिन्नपादा गायत्री जपं कुर्वन्ति ये द्विजाः, अधोमुखाश्च तिष्ठन्ति कोटिकल्पशतानि च. अर्थात गायत्री मंत्र हा त्रिपाद आहे. त्याचा जर भिन्न त्रिपादांनी जप केला ना तर ब्रह्महत्येचं पातकसुद्धा नष्ट होतं. परंतु तसं जर केलं नाही ना तर आपोआपच ब्रह्महत्येचं पातक लागतं आणि कोटी कल्पापर्यंत अधोमुख अवस्थेत राहावं लागतं. बघा बरं, हा कर्ममार्ग किती तो अवघड आहे. परंतु या कर्ममार्गात खास कळगेत नियम आहेत, तरी देखील ह्या कर्ममार्गाचा आत्यंतिक त्यागसुद्धा अपेक्षित नाही आहे. आणि त्याच्या उलट कर्मामध्येच निमग्न राहून कर्मठ होऊन जाणंसुद्धा अपेक्षित नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की कर्ममार्गाचा त्यागसुद्धा करायचा नाही आणि कर्मामध्ये निमग्न पण राहायचं नाही, मग नेमकं करायचं तरी काय? तर त्याचा सुवर्ण मध्य असा की कर्माचरण तर करतच जायचं, परंतु त्यासोबत नाममंत्र जपाचा जप सातत्याने करत राहायचा. अहो, जर आपण कर्ममार्गाचा त्याग केला ना तर समाजद्रोह केल्यासारखा आहे आणि समाजद्रोह हा ईश्वराचाच द्रोह आहे. म्हणून आपल्याला जमल तितकं कर्म करावं, परंतु भगवंताचं गोड नामस्मरण सातत्याने करत जावं, हेच तात्पर्य. हा भगवत प्राप्तीचा पहिला मार्ग झाला बरं का. आता भगवत प्राप्तीचा दुसरा मार्ग कोणता? तर तो म्हणजे योग मार्ग. योगाची व्याख्या करताना पतंजली ऋषी म्हणतात, योगश्चित्त वृत्ती निरोधः तदा द्रष्टुम स्वरूपे अवस्थानम. अर्थात योग म्हणजे काय ते सांगताना पतंजली ऋषींनी म्हटलंय की चित्तवृत्तीचा निरोध करून त्याचा आत्मस्वरूपी लय करणं आणि द्रष्टा स्वरूपात स्वस्थ राहणं, त्यालाच योग असे म्हणतात. आता या योगाचे 8 अंग सांगून ठेवलेत, अष्टांग सांगून ठेवलेत. ते 8 अंग कोणते हो? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी असे 8 प्रकार सांगून ठेवले. हे 8 प्रकार आपण क्रमाक्रमाने पाहू. तर योगाचा पहिलं अंग कोणतं? तर म्हणजे यम. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रहा यमाहा. अर्थात अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे काय? तर कधी चोरी न करणं. ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे दानधर्म न स्वीकारणं. त्याला यम अशी संज्ञा आहे. हे झालं योगाचं पहिलं अंग. योगाचं दुसरं अंग कोणतं? तर ते सांगताना म्हटलंय, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, शौच ह्यांना नियम अशी संज्ञा आहे. नियम हे योगाचं दुसरं अंग झालं. आता योगाचं तिसरं अंग सांगताना म्हटलंय की योगाचं तिसरं अंग आहे आसन. हे आसन म्हणजे काय? तर शरीराची विशिष्ट शास्त्रीय अवस्था म्हणजे आसन. आपल्याला आसन माहिती आहे बरं का. पद्मासन, बद्ध पद्मासन, कुक्कुटासन, नंतर चक्रासन आणि काही नाही जमलं तर शवासन. हे सगळे आसनांचे प्रकार. हे झालं योगाचं तिसरं अंग. आता योगाचं चौथं अंग कोणतं? तर ते म्हणजे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय? तर श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीला स्थिर करणं म्हणजे प्राणायाम. ह्या प्राणायामाचे पूरक, रेचक आणि कुंभक असे 3 प्रकार सांगून ठेवले. पूरक म्हणजे काय हो? तर उजव्या नाकपुडीनं विशिष्ट काळापर्यंत विशिष्ट गतीनं श्वास घेत राहणं त्याला पूरक असं म्हणतात. ह्या पूरकानंतर एक स्थिती येते, ती म्हणजे कुंभक. आपण कुंभामध्ये जसं पाणी साठवून ठेवतो ना, तसाच पूरकाने घेतलेला श्वास साठवून ठेवणं त्याला म्हणतात कुंभक. आणि कुंभकानंतरची स्थिती कोणती? तर ती म्हणजे रेचक.
कुंभकाने जो श्वास साठवून ठेवलाय ना, तो श्वास डाव्या नाकपुडीनं विशिष्ट गतीनं विशिष्ट काळापर्यंत सोडत जाणं त्याला रेचक असं म्हणतात. एवढी सगळी खटाटोप केल्यानंतर एक प्राणायाम घडतो. ह्यानंतर सुद्धा बहिः कुंभक नावाची एक प्रक्रिया सांगितली आहे. आता बहिः कुंभक म्हणजे काय, तर रेचकानंतर आपण श्वास सोडलाय, त्यानंतर श्वास आत पण घ्यायचा नाही आणि श्वास बाहेर पण सोडायचा नाही. मग तुम्ही विचाराल नेमकं करायचं तरी काय, तर तो श्वास स्वस्थ करून ठेवायचा, त्याला म्हणतात बहिः कुंभक. त्या संपूर्ण प्राणायामाचे फळ सांगताना शास्त्रकार म्हणतात, दैह्यन्ते ध्यानमानानां धातूनां हि यथा मलाः तथेंद्रियाणां दैह्यन्ते दोषाः प्राणस्य निग्रहात. अग्नीमध्ये जसे धातू तापवल्यावर काय होतं बरं, तर धातूवरचा मळ निघून जातो. तसेच प्राणायाम केल्यानं इंद्रियांवरचे सगळे मळ निघून जातात. हे झालं योगाचं चौथं अंग. आता योगाचं पाचवं अंग कोणतं, तर ते सांगताना म्हटले प्रत्याहार हे योगाचं पाचवं अंग आहे. प्रत्याहाराची व्याख्या करताना म्हटलंय, स्वविषया संप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इव इंद्रियाणां प्रत्याहारः. अर्थात स्वविषयांना मागे परतवून चित्ताचा आत्मस्वरूपी लय करणं म्हणजेच प्रत्याहार होय. हे झालं योगाचं पाचवं अंग. आता योगाचं पुढचं अंग कोणतं, तर ते म्हणजे धारणा. धारणेची व्याख्या करताना म्हटलंय, देशबंधश्चित्तस्य धारणाम. अर्थात चित्ताचा एका ठिकाणी स्वस्थ करणं, चित्ताला एका ठिकाणी बांधून ठेवणं, ह्याला धारणा असं म्हणतात. आणि त्यापुढचं योगाचं अंग म्हणजे ध्यान. तप्तपयत्यौकता ध्यानम. अर्थात धारणेचा सतत सतत अनुभव करत राहणं ह्याला ध्यान असं म्हणतात. हे झालं योगाचं सातवं अंग. आता योगाचं पुढचं शेवटचं आणि महत्त्वाचं अंग म्हणजे समाधी. समाधीची व्याख्या करताना म्हटलंय, देवार्थ मात्र ज्ञान स्वरूप शून्यमिव समाधी. अर्थात ध्यान आणि धारणा ह्यांच्या संयोगानं मनाचं संपूर्ण लय होऊन बाकी अन्य पदार्थांचा अनुभवच नाही होणं आणि शून्य स्थिती प्राप्त होणं त्याला समाधी असं म्हणतात. योगाचं आठवं अंग आहे. या समाधीचे सुद्धा संप्रज्ञान, असंप्रज्ञान, सविकल्प आणि निर्विकल्प असे 4 प्रकार पडतात. आणि आत्तापर्यंत आपण जो योगमार्ग पाहिला ना, त्या योगमार्गाचे सुद्धा 4 प्रकार पडतात. आता कोणते बरं हे 4 प्रकार, तर हठयोग, राजयोग, मंत्रयोग आणि लययोग. हा संपूर्ण झाला योगमार्ग. योगमार्गाचे 8 अंग पाहिले तरी आपल्या डोक्याला मुंग्या येतात. माऊलींनी देखील योगमार्गाचं वर्णन करताना म्हटलंय, तहाने तहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी, अहोरात्रे वावी मवावा वारा, अनिदियाचे पहुडणे, निरोधाचे वेल्हावणे, झाडाचे चाळणे साजवा वेगान, शीत वेढावे उष्ण पांघुरावे, वृष्टीचिया असावे घरात, किंबहुणा पांडवा हा अग्निप्रवेश नित्य नवा, की भ्रतारे वीण करावा तो हा योगू. अहो किती सुंदर वर्णन केले माऊलींनी योगशास्त्राचं. तहाने तहानची पियावी, भुकेलिया भूकची खावी, आणि शेवटी काय म्हणतात, तर भ्रतारे वीण करावा तो हा योगू. जसं पतीचं निधन झालं नसताना सुद्धा नित्य अग्निप्रवेश करावा, तितका हा योगमार्ग कठीण आहे. हा झाला भगवत प्राप्तीचा दुसरा मार्ग. आता भगवत प्राप्तीचा पुढचा तिसरा मार्ग कोणता हो, तर ते म्हणजे ब्रह्मज्ञान. ईश्वर प्राप्तीचा ब्रह्मज्ञान हा देखील महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु भक्ती मार्गापेक्षा, नाममार्गापेक्षा हा मार्ग फारच लांबून जातो. निरालंबोपनिषदामध्ये ह्या ज्ञानाची
ब्रह्मज्ञानाची व्याख्या करताना म्हणतात, एकादशेंद्रियग्राहेण सद्गुरुपासनया, एकादशेंद्रियग्राहेण सद्गुरुपासनया श्रवण मनन निदध्यासैः दृग्दृश्य प्रकारं सर्वं निरस्य घटपटादि सर्व विकार चैत्यज्यं विना साक्षात्कारानुभवी ज्ञानम. ही व्याख्या ऐकली तरी छाती दडपून जाते. काय म्हटलंय हो की ब्रह्मज्ञान म्हणजे काय, तर एकादशेंद्रिय ग्राहेण अर्थात 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये आणि मन ह्यांचा संपूर्ण निग्रह करून सद्गुरूंनी सांगितलेल्या महावाक्यांचा श्रवण मनन आणि निदिध्यास हा अभ्यास करून सद्गुरूंची सेवा करून द्रष्टा दृक् आणि दर्शन ह्या त्रिपुटींचा नाश करून घटपटादी सर्व विकारांमध्ये चैतन्य स्वरूप ब्रह्माशिवाय दुसरं काहीच न पाहणं ह्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. आता ह्या ब्रह्मज्ञानाची साधनं पाहिली तरी आपलं मन विचलित होऊ लागतं. मग ह्या ब्रह्मज्ञानाचा अधिकारी नेमका कोण, तर ते सांगताना वेदांत शास्त्रामध्ये परिभाषा आली आहे. काय म्हटलंय हो वेदांत शास्त्रात, अधिकारी तु विधिवदधित. म्हणजे काय, तर वेदांत शास्त्रातली जी परिभाषा आहे त्या परिभाषेमध्ये अधिकाराची व्याख्या जी आली आहे त्या व्याख्येचा अर्थच सांगते. त्या व्याख्येमध्ये म्हटलंय की वेद आणि वेदांगाचा सखोल अभ्यास करून वेदाचा अर्थ जाणून ज्यांनी ह्या जन्मात किंवा अन्य जन्मांमध्ये काम्य आणि निषिद्ध कर्मांचा त्याग केलाय आणि नित्य नैमित्तिक उपासना ह्या मार्गाचा अवलंब करून अंतःकरणामधील मनामधील मल दूर केला आहे आणि साधन चतुष्टय अवलंबला आहे, त्याला ब्रह्मज्ञानाचा अधिकारी म्हटलं गेलं आहे. त्याला वेदांत शास्त्राचा अधिकारी म्हटले. मंडळी, हे ब्रह्मज्ञानाचा आपण थोडा अभ्यास केला तरी देखील आपल्या डोळ्यासमोर चांदणे यायला लागतात. इतका हा ब्रह्मज्ञानाचा मार्ग अवघड आहे. हा ब्रह्मज्ञानाचा मार्ग ईश्वर प्राप्तीचा जरी असला तरी भक्ती मार्गापेक्षा फारच अवघड आहे, नाममार्गापेक्षा फारच अवघड आहे. आता भगवत प्राप्तीचा पुढचा मार्ग सांगितला तो कोणता हो, तर निर्गुणोपासना. निर्गुणोपासना हा देखील ईश्वर प्राप्तीचाच मार्ग आहे. परंतु झालं काय की ज्याला स्वरूप नाही, रूप नाही, रस नाही, गंध नाही, जो कोणत्या इंद्रियांनी कळत नाही, अशा निर्गुण निराकार परमात्म्याची साधना करणे, उपासना करणे, त्याचं जपजाप्य करणे साधारण साधकांना तरी शक्य नाही. जसं वाऱ्याला बांधून ठेवता येत नाही, समुद्राला पायाने लांघता येत नाही, महामेरू पर्वताची पुडी खिशात बसत नाही, तसाच हा निर्गुणोपासना हा मार्ग साधारण साधकांना साधणे सोपेच नाही. प्रत्यक्ष भगवंत द्वादशोध्यायामध्ये अर्जुनाला आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना काय सांगतात हो, भगवंत म्हणतात, क्लेशोधिकतरस्तेषा मव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. भगवंत अर्जुनाला या निर्गुणोपासना मार्गाबद्दलच सांगतात की अर्जुना, जे देहधारी पुरुष ह्या निराकार परमात्म्याची उपासना करायला जातात ना, त्यांना उपासना मार्गामध्ये फार कष्ट होतात आणि अव्यक्त गती त्यांना अतोनात कष्टाने भोगावी लागते. माऊलींनी देखील ह्या निर्गुणोपासना मार्गावर त्याच्या काठिण्याचा विचार करताना म्हटलंय, ऐसे मृत्युहुनी तिख का घोटे कडत विख डोंगर गिळता मुख न फाटे काही. अहो, माऊली सुद्धा म्हणतात हो की कडतं तिखट असं विष जर आपण प्यायला गेलो तर आपण जिवंत राहू का हो. जर आपण डोंगर गिळण्याचा प्रयत्न केला तर आपलं तोंड फाटणार नाही का. जर आपण समुद्र बाहूंनी लांघण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य आहे, नक्कीच नाही. तसंच जर आपण निर्गुणाची उपासना करण्याचा प्रयत्न केला
निर्गुणोपासना करण्याचा प्रयत्न केला, निराकार निरव्यय परमात्म्याची उपासना करण्याचा प्रयत्न केला ना, तर ते शक्य नाही आहे. आणि या निर्गुणोपासनामध्ये उपासनेमध्ये फारच कष्ट होतात. म्हणूनच भगवंत काय सांगतात, तर अर्जुना, ज्यांना या निर्गुणोपासनेचे कष्ट फार सहन करावे लागतात, ते जर भक्ती मार्गामध्ये आपण अविरत चाललो तर हे उपासनेचे कष्ट आपल्याला भेटत नाही. हा झाला भगवत प्राप्तीचा चौथा मार्ग. आता भगवत प्राप्तीचा पुढचा मार्ग पण कोणता, तो म्हणजे तपोमार्ग. तपाची व्याख्या करताना व्यास महर्षी म्हणतात, तपो द्वंद्वसहनम द्वंद्वांश्च जिघृत्सा पिपासे शीतोष्णे काष्ठमौनाकार मौने च स्थानास्थाने. अर्थात तप म्हणजे काय, तर द्वंद्व सहन करणे म्हणजे तप. आता हे द्वंद्व म्हणजे नेमकं कोणते, तर उठणे बसणे ऊन वारा. काष्ठमौन, काष्ठमौन म्हणजे असं मौन ज्या मौनामध्ये खाणाखुणा केलेल्या पण चालत नाहीत. आकारमौन, आकारमौन म्हणजे मौन धारण करायचं परंतु त्यात खाणाखुणा चालतात. तसे कृच्छ्रायन, शांतपण अशा सगळ्या खटाटोपी केल्या त्याला तपोमार्ग असं म्हणतात. पण मंडळी, ह्या तपापेक्षा नामजपाचा मार्ग किती सोपा सरळ आहे हो. ह्या नामजपामध्ये विधिविधानाचं, कर्मकांडाचं, 16 ओळ्याचं कसलं बंधन नाही. नाम इतकं स्वस्त आहे की तुम्ही कधी घ्या, केव्हा घ्या, कसंही घ्या, परंतु घ्या. वामन पंडित नामाविषयी खूप सुंदर म्हणतात, अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता गृही दारी शय्ये वरियती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. अहो येता जाता उठत बसता कार्य करता. कलियुगामध्ये भोळ्या भाबड्या भक्तांना भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा जर कोणता मार्ग असेल तो तो नाममार्गच आहे. बाकी आपण जे भगवत प्राप्तीची जी साधनं पाहिली त्या साधनेमध्ये कुशाग्र बुद्धिमत्ता, शारीरिक कष्ट, विधिविधान, कर्मकांड, 16 ओळ ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. परंतु ह्या नामस्मरणाच्या मार्गामध्ये ह्या कोणत्याच गोष्टींची आवश्यकता नाही, ही कोणतीच गोष्ट लागत नाही. आणि नामाचं महात्म्य इतकं आहे की मंडळी, नाम आपल्या पापांचा संपूर्ण नायनाट करून टाकतं. नामाचं सामर्थ्य काय, तर नाम पापांचा तर नाश करतंच, परंतु पापी माणसाला ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य फक्त नाम महात्म्यामध्येच आहे. आपणा सर्वांना महर्षी वाल्मिकी तर माहितीच असतील. महर्षी वाल्मिकी हे मुळात प्रचेता ऋषींचे पुत्र. परंतु झालं कसं की महर्षी वाल्मिकींना लहानपणी कुसंगती लागली आणि एकदा हा मुलगा बिघडला, तो बिघडतच गेला. कुसंगतीचा परिणाम कसा असतो हो, भल्याच्या संगाने अवगुणी असे तो गुणी दिसे, खलाच्या संगाने सद्गुणी तो अवगुणी दिसे. जसे खारे पाणी पिऊनी घनते गोड करीती, फणी दुग्धा पिऊनी गरळाते विषवमती. ह्या वाल्मिकी ऋषींना लहानपणी कुसंगती लागली आणि एकदा हा मुलगा बिघडला, तो बिघडतच गेला. आता या वाल्मिकींचे म्हणजे आपल्याला वाल्ह्या कोळी हे नाव प्रचलित आहे. ह्या वाल्ह्या कोळ्याचे संपूर्ण आयुष्य हे वाटमाऱ्या करणाऱ्याचेच आयुष्य झाले. लोकांना लुटण्यात, त्यांना ठार मारण्यात, त्यांचं धन लुबाडण्यात ह्या वाल्या कोळ्याला पुरुषार्थ वाटू लागला. एक दिवस झाला असं की ह्या वाल्या कोळी जंगलामध्ये झाडावर दबा धरून बसला होता. कोणीतरी येईल, कोणीतरी वाटसरू येईल आणि आपण त्याचं धन धान्य लुबाडू अशा विचारानं हा वाल्या कोळी झाडावर लपून बसला होता. बराच वेळ वाट पाहिली पण कोणीच वाटसरू येईना. परंतु थोड्या वेळानं ह्या वाल्या कोळ्याला कोणाचा तरी आवाज येऊ लागला, नारायण नारायण नारायण. प्रत्यक्ष
देवर्षी नारद त्या जंगलामधून जाऊ लागले. कोणाचा तरी आवाज येतो हे पाहिलं आणि त्या वाल्या कोळ्यांनी झाडावरून दंदिशी उडी मारली. आपल्या हातातलं धारधार परशू देवर्षी नारदांच्या गळ्याला लावलं आणि दरडावून विचारलं, अरे गोसावड्या, तुझ्याकडे जे काही असेल ते मला बऱ्या बोलानं काढून दे, नाहीतर माझा परशू आणि तुझा गळा. परंतु देवर्षी नारद त्याला तितक्या शांतपणे म्हणाले, अरे बाबा, माझ्याकडे हे चिपळ्या आणि ही वीणा हे सोडून दुसरं काही नाही. आणि तुला जर माझ्या नारायणाचं, माझ्या भगवंताचं गोड संकीर्तन करायचं असेल ना, तर तू सुद्धा ही चिपळी आणि वीणा घेऊन जा. हा वाल्या कोळी तर अजूनच चिडला. त्यांनी नारदांची कसून झडती घेतली. परंतु काय भेटणार हो देवर्षींकडे? चिपळ्या आणि वीणेशिवाय काहीच नव्हतं. ह्या वाल्या कोळ्याला जरा वेगळंच वाटलं. माझा एवढा अकराळ विकराळ अवतार पाहून सुद्धा हा गोसावड्या मला घाबरत कसं काय नाही, ह्याचा प्रश्न त्याला पडला. त्या वाल्या कोळ्यानं देवर्षींना विचारलं, अरे गोसावड्या, माझा हा अकराळ विकराळ पोशाख पाहून तुला माझी भीती कसं काय वाटली नाही? तेव्हा देवर्षी शांतपणे म्हणतात, ज्याच्या मस्तकावर माझ्या भगवंताचा वरद हस्त असतो ना, त्याला कशाचीच भीती वाटत नाही. तो निर्भय होऊन जातो. माझ्या भगवंताचा माझ्यावर वरद हस्त आहे म्हणून मी निर्भय झालोय. वाल्या कोळ्यानं उत्सुकतेने विचारलं, तुझ्या भगवंताचं नेमकं काम तरी काय? देवर्षी म्हणतात, जे सत्कृत्य करतात, लोकांना मदत करतात, त्यांना माझा भगवंत बक्षीस देतो. आणि जे दुष्कृत्य करतात, पाप करतात, त्याला माझा भगवंत शिक्षा करतो. अष्टादश पुराणेषु व्यासस्य कथितद्वयं परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. जे दुसऱ्यांना त्रास देतात, दुसऱ्यांना व्यथा पोहोचवतात ना, त्यांना माझा भगवंत शिक्षा करतो. हे वाल्या कोळ्याने ऐकलं आणि त्याच्या डोक्यामध्ये चक्र चालू झालं. आजपर्यंत मी किती मुडदे पाडलेत. असं म्हणतात की वाल्या कोळ्यानं एक मुडदा पाडावा आणि एक छोटासा खडक रांजणामध्ये टाकावा. असे 7 रांजणं भरले होते. तरी देखील हा वाल्या कोळी हुशार होता बरं का. त्याने युक्ती केली. तो म्हणाला, आत्तापर्यंत मी जे पापकर्म केलंय ते मी माझ्यासाठी कुठं केलंय? माझ्या कुटुंबियांसाठी केलंय. देवर्षी नारद तर हसूच लागले. अरे बाबा, असं पापामध्ये कोणी वाटेकरी होत नाही. तुझी इच्छा असेल तर तुझ्या कुटुंबियांना विचारून पहा. त्या वाल्या कोळ्यानं देवर्षींना झाडाला कसून बांधलं आणि आपल्या घरच्यांना, आपल्या कुटुंबियांना माझ्या पापाचे वाटेकरी व्हा ह्यासाठी विनवणी करू लागला. परंतु त्या दिवशी त्याला जगाच्या रहाटीचा अनुभव आला. आपल्या यशामध्ये अनेक जण वाटेकरी असतात, पण अपयशामध्ये कोणीच वाटेकरी नसतं. बहु सोय रे धाय रे मित्र लोकी, परी संकटी एक नाही विलोकी, सुखाला गिजे सर्व येती मिळोनी, विपत्ती काळ येताची जाती पळोनी. वाल्या कोळ्याचे कुटुंबीय त्याला दरडावून म्हणाले की आमचं पालन पोषण करणं हे तर तुमचं कर्तव्यच आहे. मग तुम्ही दरोडे घाला, चोरी करा, नाहीतर इतर काही करा. तुमच्या पापाचे वाटेकरी आम्ही होऊ शकत नाही. वाल्या कोळ्याच्या पायाखालची जमीन हादरली. तो लगेच जाऊन देवर्षी नारदांच्या चरणावर लागला. देवर्षींना विनंती करू लागला की मला या पापाच्या मालिकेतून मुक्त करा, मला या पापाच्या मालिकेतून मुक्त होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. तेव्हा देवर्षी नारदांनी ह्या वाल्या कोळ्याला मार्ग सांगितला की तू राम नामाचा जप कर. राम 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 हे आतोनात म्हणत जा. परंतु हा वाल्या कोळी होता, आपल्यासारखा थोडे होता. त्यांनी राम म्हणण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या मुखातून राम काही येईनाच. आत्तापर्यंत मरा मारा असेच शब्द त्याच्या मुखामध्ये. म्हणून राम राम म्हणण्याच्या ऐवजी हा मरामरच म्हणून लागला. परंतु देवर्षी नारद हे समर्थ सद्गुरू होते. देवर्षी नारद त्याला म्हणतात, मरे ती जप सर्वदा,
तू मरा मरा असा जप कर. आणि झालं काय? मरा 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 ह्या जपातून राम 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 हा लयबद्ध जप चालू झाला. अंगावर वारूळ वाढू लागलं आणि एका पापी दुराचारी वाल्ह्या कोळ्याचा ब्रह्मर्षी वाल्मिकी झाला. एका दुराचारी कोळ्याचा ब्रह्मर्षी वाल्मिकी होऊ शकतो हे सामर्थ्य कोणामध्ये असेल तर माझ्या भगवंताच्या गोड नामामध्ये हो, बाकी कशामध्ये नाही. मंडळी, एक गोष्ट तुम्हाला सांगते की आपला अग्नीवर जाणून पाय पडला अथवा अजाणून पाय पडला, चटके देण्याचं काम, चटके देण्याचा धर्म जसा अग्नीचा धर्म आहे, तसाच भगवंताचं नाव आपल्या मुखात जाणून आलं किंवा अजाणून आलं, कसंही आलं तरी देखील पाप नाहीसं करण्याचं धर्म हा नामामध्ये आहे. या प्रसंगी श्रीमद भागवतातील अजामेळ ब्राह्मणाची कथा आठवते. हा अजामेळ ब्राह्मण अतिशय दुराचारी ब्राह्मण होता. परंतु झालं असं की संतांच्या सांगण्यावरून ह्या अजामेळानं आपल्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलं. आणि ह्या अजामेळाचं आपल्या पुत्रावर इतकं प्रेम की येता जाता उठता बसता खाता पिता फक्त नारायण 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 असंच तो आपल्या पुत्राला बोलवत राहायचा. आणि अजाणतेपणी का होईना ह्याच्याकडून भगवंताचं नामस्मरण घडायचं. उष्णात नारायण खेळत आहे, गृहीच नारायण कान राहे, नारायणा शीतल पाज पाणी, नारायणी रंगली विप्रवाणी. सतत नारायण 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 हाच एक ध्यास अजामेळाच्या मनी. आणि झालं असं की काही काळानंतर ह्या अजामेळाचा अंतकाळ जवळ आला. हा पापी मनुष्य, ह्याला नेण्यासाठी यमदूत तिथे आले. परंतु आपला अंतकाळ जवळ आला हे पाहून त्या नारायणानं आपल्या पुत्राला, आपल्या धाकट्या पुत्राला, आपल्या प्रिय पुत्राला नारायणाला जोरात हाक मारली, नारायणा, अरे नारायणा. आणि भगवंतांनी भगवद्गीतेत काय म्हटलंय? अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावै याति नास्त्यत्र संशयः. जो अंतकाळी माझं नाव घेतो ना त्याच्या पाठी मी स्वतः असतो. या अजामेळाच्या मुखातून पुत्राच्या निमित्तानं का होईना भगवंताचं नाव आलं आणि प्रत्यक्ष विष्णुदूत तिथं त्याचे प्राण रक्षण्यासाठी आले. यमदूतांना प्रश्न पडला की या पापी दुराचारी ब्राह्मणाला भगवान विष्णूंच्या दूतांनी का बरं वाचवलं असेल? त्यांनी यमधर्मांना प्रश्न केला की तुम्ही या दुराचारी ब्राह्मणाला विष्णुदूतांनी का बरं वाचवलं असेल? तेव्हा यमधर्म म्हणतात की जो मनुष्य आयुष्यामध्ये जाणून असो किंवा अजाणून असो माझ्या भगवंताचं नाम घेतो ना त्याला यमदरबारामध्ये जागा नाही, त्याला विष्णू दरबारामध्येच जागा आहे. आणि जो मनुष्य चुकून सुद्धा भगवंताचं नाव घेत नाही ना त्यालाच यमदरबारामध्ये यमयातनेसाठी तो मनुष्य बनलेला आहे. जिह्वान वक्ति भगवद् गुणनामधेयं चेतश्च न स्मरति यच्चरणारविन्दं कृष्णाय यो नमति यच्छिर एकदापि तानानयध्वमसतो कृतविष्णुकृत्यान्. भगवंताचं नामस्मरण जो मनुष्य करतो ना त्याची पाठ राखण प्रत्यक्ष भगवंत करत असतो. हे नामसंकीर्तन कितीक पापांचे नाश करणार आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. मंडळी, आणि एक सांगू का की भगवंतापेक्षा सुद्धा, परमेश्वरापेक्षा सुद्धा भगवंताचं नाम जास्ती कार्य करणार आहे. रामायणामध्ये एक प्रसंग आलेला आहे की जेव्हा सीतामातेचं हरण झालं ना तेव्हा सीतामातेला शोधण्यासाठी संपूर्ण वानरसेना निघाली. सीतामातेला सगळीकडे शोधतायत, परंतु झालं असं की त्या वानरसेनेमधील एका तुकडीला सीतामाता लंकेत आहे अशी माहिती मिळाली. आता सगळी वानरसेना
लंकेच्या त्या विशाल समुद्रापाशी येऊन ठेपली. आणि झालं असं की रामरायांनी तिथं रामेश्वराची स्थापना केली. आणि त्या वानर सेनेमध्ये स्थापत्यशास्त्रामध्ये अत्यंत प्रवीण असे असणारे नल आणि नील ह्यांनी काय करावं हो, तर मोठमोठे पाषाण घ्यावे, त्या पाषाणांवर प्रभू रामचंद्रांचं नाव लिहावं आणि ते मोठमोठे पाषाण समुद्रामध्ये सोडावे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते मोठमोठे पाषाण त्या समुद्राच्या पाण्यामध्ये तरंगू लागायचे. नल नीलांनी केल्यानंतर संपूर्ण वानर सेनेने तेच करावं. पाषाण घ्यावे, त्यावर प्रभूंचं नाव लिहावं आणि समुद्रात सोडावे. ते पाषाण तरू लागायचे. एक दिवस झाला असं की संपूर्ण वानरसेना काम करून रात्री झोपली आणि प्रभू रामचंद्र ह्या रामसेतूपाशी आले. प्रभू रामचंद्रांनी विचार केला की आपलं नाव लिहिल्यावर हे मोठमोठे दगड ह्या पाण्यामध्ये तरू शकतात, तर आपण सोडलेला दगड तरेल काय, हे पाहण्यासाठी प्रभू रामचंद्र त्या तीरापाशी आले. प्रभूंनी एक दगड घेतला आणि तो दगड त्या पाण्यामध्ये सोडला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो दगड डुबुकीन खाली बसला. तो दगड काही तरलाच नाही. प्रभूंचा चेहरा कावराबावरा झाला. त्यांनी इकडं तिकडं पाहिलं, कोणीच नव्हतं. परंतु मधूनच हसण्याचा आवाज येऊ लागला. प्रभू म्हणतायत, आता कोणी मला पाहिलं बरं? तर हनुमंतराय झाडाचे पान बाजूला करून प्रभू रामचंद्रांसमोर आले आणि हसतच म्हणाले, रामचंद्रा, मी पाहिलं बरं का तुम्ही काय केलं ते. रामचंद्र म्हणाले, आता पाहिलंयस तर पाहू दे, परंतु याची ब्रेकिंग न्यूज काही करू नको. रामचंद्रांनी हनुमंताला विचारलं की हनुमंता, तुम्ही जेव्हा माझं नाव लिहून हे दगड पाण्यात सोडता तेव्हा हे दगड तरतात आणि मी सोडलेला दगड का तरत नाही बरं? तेव्हा हनुमंतांनी दिलेलं उत्तर अत्यंत सुंदर आहे. मंडळी, हे उत्तर कान देऊन ऐका. हनुमंत म्हणतात, प्रभू रामचंद्रा, जे मनुष्य किंवा कोणता पण घटक तुमचं नाव धारण करतो ना, तो या सागरात असो अथवा भवसागरात असो नक्कीच तरून जातो. परंतु तुम्ही सोडलेली कोणती पण गोष्ट असो, महादगड असो, मनुष्य असो किंवा कोणताही व्यक्ती असो, तो या प्रपंच सागरात असो अथवा भवसागरात असो बुडल्याशिवाय राहणारच नाही. मग रामचंद्रा, तुम्ही सोडलेला हा दगड कस काय बरं या सागरात तरून जाईल? म्हणूनच मंडळी, आपण भगवंताचं नामस्मरण जर केलं ना, भगवंताचं नाम धारण केलं ना, तर तो प्रभू आपल्याला कधीच सोडणार नाही. उपेक्षा कदा राम नामी असे ना, इतकं या नामस्मरणाचं महात्म्य. रामराय भक्ताची उपेक्षा कधी करतच नाही. भगवंत कधी भक्ताची उपेक्षा करतच नाही. फक्त काय, त्या भगवंताच्या विषयी आपल्या मनात तळमळ असली पाहिजे. ही तळमळ कोणामध्ये होती हो? तर भक्त ध्रुवामध्ये, भक्त प्रल्हादामध्ये ही तळमळ होती. भक्त प्रल्हादाचंच उदाहरण पाहूयात. येता जाता उठता बसता सतत ह्या प्रल्हादांच्या मुखामध्ये नारायणाचं नाव, सतत नारायण 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 हाच एक ध्यास त्यांच्या मनामध्ये. आणि त्याच्या उलट हा भक्त प्रल्हादांचे पिता म्हणजे हिरण्यकश्यपू हे नारायणांचे प्रचंड द्वेषी. आपला मुलगा आपल्या शत्रूचं नाव घेतोय हे पाहिल्यावर हिरण्यकश्यपूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी प्रल्हादाला मारण्याचे किती प्रयत्न करावेत. हत्तीच्या पायी द्यावं, उकळत्या तेलामध्ये सोडावं, कड्यावरून ढकलून द्यावं, विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करावा. परंतु म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण असतं ना, त्याच्या मदतीला प्रत्यक्ष भगवंत येतो. हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रयत्न केला तर तो हत्ती शांत होई. विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्या विषाचं अमृतामध्ये रूपांतर होई. कडेलोट करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्यक्ष भगवंताने हात द्यावा. किती हे भगवंताचं भक्ताविषयी प्रेम. परंतु प्रल्हादाला इतके प्रयत्न करून देखील हा प्रल्हाद मरत नाहीये हे पाहिल्यावर हिरण्यकश्यपूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी ह्या प्रल्हादाला विचारलं, अरे प्रल्हादा, तुझा हा भगवंत नेमका आहे तरी कुठं?
भक्त प्रल्हाद म्हणतात, पिताश्री कुठे आहे काय विचारता, कुठे नाही ते विचारा. भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असे भरला. स्थिरचर व्यापूनी अवगा तो परमात्मा दशांगुले उरला. माझा परमात्मा चराचरी आहे. हिरण्यकश्यपू विचारतो, मग त्या खांबात आहे का मला सांग. पिताश्री त्या खांबामध्ये सुद्धा माझा भगवंत आहे. हिरण्यकश्यपूने दन 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 जावं आणि त्या खांबावर दन दिशी लाथ मारावी आणि कडकड 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 आवाज व्हावा आणि प्रत्यक्ष नृसिंह भगवंत प्रकट व्हावे. भक्ताच्या मदतीला भगवंत येतातच, फक्त नामस्मरणाचं बळ त्या भक्ताच्या पाठी असलं पाहिजे. आता तुम्ही विचाराल की आम्ही पण नामस्मरण करतो, आम्हाला का भगवंत दिसत नाही, आम्हाला का भगवंत कधी दर्शन देत नाही, हे असं का होतं बरं. तर त्याचं उत्तर देताना असं म्हटलंय की सद्गुरु वाचोनी नाम नये हाता साधन साधिता कोटी गुणे. आता मला सांगा, समर्थ रामदासांना नंतर अनेक भगवत भक्तांना प्रभूंचं नाम माहीत नव्हतं का हो. माहीत होतं, आपल्याला सुद्धा माहिती आहे. परंतु तुम्हाला एक दृष्टांत देते की बंदुकीची गोळी हाताने मारणं आणि तीच बंदुकीची गोळी बंदुकीत घालून मारणं ह्यामध्ये जसा फरक असतो ना, तसंच नाम आपल्या मनाने घेणं आणि नाम सद्गुरूंच्या मुखातून येणं ह्यामध्ये फरक असतो. सद्गुरूंनी दिलेलं नाम त्यांची तपश्चर्या घेऊन येत असतं. सद्गुरूंनी दिलेलं नाम आपल्याला तपोबल देऊन जातं आणि हाच तर भगवत प्राप्तीचा मार्ग आहे. परंतु हे असून देखील सद्गुरूंच्या मुखातून आपल्याला नाम येतं, तरी देखील का बरं आपल्याला भगवंत भेटत नाही. तर त्याचं उत्तर काय आहे, नाम घेताना आपण पथ्य पाळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य पाळावी. आता हे पथ्य नेमके कोणते हो, तर नामाचे 10 अपराध सांगितले आहेत. पद्मपुराणात आणि वैष्णवसिद्ध ग्रंथात ह्या 10 अपराधांचं वर्णन करण्यात आले. हे 10 अपराध कोणते. सन्निदासात नाम वैभव कथा श्रीशेषयोर्भेदिनी मश्रद्धा श्रुतिशास्त्र देशिक गिराम नाम्यर्थवाद भ्रमः नामास्तीति निषिद्ध वृत्ति विहत त्यागश्च धर्मांतरैः साम्यन्नाम्निंच शंकरस्य च हरे नामापराधादशा. अर्थात सज्जनांची निंदा, शिव विष्णू ह्यांच्या नामामध्ये भेद करणं, वेदश्रुतींची निंदा करणं, गुरूंचा अवमान करणं, विहित कर्मांचा त्याग करणं आणि निषिद्ध कर्म आचरणं, तसेच ज्याच्या मनामध्ये नामाविषयी विश्वास नाही आहे अशा विश्वासहीनाला नामाचा उपदेश करणं, हे 10 अपराध नामामध्ये आहे. हे 10 अपराध आपण टाळले आणि भगवंताचं नामस्मरण केला तर तो भगवंत आपल्याला पण दर्शन देईल. स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणवणारे श्री गुलाबराव महाराज देखील संप्रदाय सुरतरू या ग्रंथामध्ये म्हणतात, नामाचे 10 अपराध ते टाळोनी नाम घेता शुद्ध तरी तत्काळ तरे प्रसिद्ध संशयो नाही. निरपराध नाम ग्रहण हे वरिष्ठ सर्वाहून जाण परी सापराध नाम ग्रहण तेही तारी पद्मपुराण सांगे. अर्थात नामाचे हे 10 अपराध आपण टाळून जर ही नाम मात्रा घेतली ना, तर प्रभूंचं नाम आपल्याला सुद्धा प्रभूंपर्यंत पोहोचवणार आहे. इतकं या नामस्मरणात ताकद आहे. नाम जप सातत्याने करत जावा. आता जप म्हणजे नेमकं काय हो, ते सांगताना व्याख्या आली आहे. जकारो जन्मविच्छेद पकारो पापनाशकः तस्मात् जप इति प्रोक्ता जन्म पाप विनाशकः. किती सुंदर व्याख्या सांगितली हो. काय सांगितले तर जकारो जन्मविच्छेद, अर्थात जपामधला जो जकार आहे ना, ज आहे ना,
तो जन्म मृत्यूचा नाश करणारा आहे. पका पकार पापनाशकः. आणि जपामधला जो पकार आहे ना, तो पापाचा नाश करणारा आहे. जो शब्द जन्म मृत्यूचा आणि पापाचा नाश करतो ना, त्याला जप असं म्हणतात. म्हणूनच सातत्याने जप करत राहावं, नाम सदा बोलावे, असं आपल्याला ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलंय. मंडळी, अनेक मंत्र असतात, परंतु त्या मंत्रामध्ये काय मेख आहे हो? तर ह्या मंत्रतंत्रांमध्ये, ह्या मंत्र जपामध्ये 16 ओळफार असतं, विधी नियम असतात, कालमुहूर्त असतो. त्यानुसार ज्यावेळेस तो मंत्र सांगितलाय त्यावेळीच करण्याचं बंधन असतं. परंतु नामजपाचं महात्म्य काय? तर नामजप कधी करा, केव्हा करा, कसाही करा, परंतु भक्तीने प्रेमाने करत राहा, एवढंच बंधन आहे. वैराग्य मूर्ती असणारे भगवान शंकर या नाम महात्म्याचं वर्णन करताना म्हणतात, श्रीराम नामाक्षरमंत्र बीजम जाप्यम मदीयम परमामृतम मे समुद्रजालम गरलावृताकृतम अस्मत्मदीयम प्रभु रामचंद्रः. अर्थात श्रीराम नामाक्षरमंत्र बीजम, श्रीराम नामाचे श्रीराम नाम जप हाच मंत्र बीज आहे. जाप्यम मदीयम परमामृतम मे, प्रभु रामचंद्र हेच परमात्मा स्वरूप आहेत. आणि त्यापुढं काय सांगितलं? तर समुद्रजालम गरलावृताकृतम, अर्थात जेव्हा समुद्र मंथन झालं, हलाहल विष बाहेर आलं, ते हलाहल विष कोण पचवणार हा प्रश्न जेव्हा समोर आला, तेव्हा भोळ्या शंकरानं ते हलाहल विष धारण केलं. त्या हलाहल भयंकर विषाचा परिणाम असा झाला की भोळ्या शंकराला दाह निर्माण झाला. मग काहींनी शीतल गंगा आणली, काहींनी चंद्र आणला, परंतु काही केल्या भगवंताचा दाह काही शांत होईना. शेवटी राम नामाचे 2 अक्षर, राम हे अक्षर जेव्हा भोळ्या शंकराच्या जिभेवर ठेवण्यात आले ना, तेव्हाच त्यांचा दाह शांत झाला. म्हणूनच ह्या राम नामाक्षराचं महात्म्य फक्त शिवांनाच ठाऊके. झालं असं होतं की वाल्मिकी रामायण सगळ्यांनाच ठाऊक असेल. जेव्हा वाल्मिकी रामायणाची रचना झाली ना, तेव्हा स्वर्ग, भूतळ, पाताल ह्या सर्व लोकांमध्ये ह्या वाल्मिकी रामायणावरून भांडण चालू झालं. सगळ्या लोकातील व्यक्तींना वाटू लागलं की हे महाकाव्य आपल्याच लोकात असलं पाहिजे. म्हणून स्वर्ग, पाताळ, भूलोक ह्या प्रत्येक लोकातील व्यक्ती कैलासावर भगवान शंकरांकडे गेले आणि म्हणू लागले की वाल्मिकी रामायणाची तुम्ही समविभागणी करा, प्रत्येकाला समभागामध्ये हे वाल्मिकी रामायण वाटून द्या. तेव्हा भगवान शंकरांनी 33 कोटी काव्य प्रत्येक लोकाला वाटून दिलं. आता 33 कोटी काव्य तिन्ही लोकांना वाटून दिलं, तरी देखील 1 कोटी काव्य तसंच राहिलं. पुन्हा त्याचे 33 लाख भाग केले, पुन्हा 1 लाख काव्य तसंच राहिलं. मग पुन्हा 33 हजार, पुन्हा 300 असं करत 1 श्लोक शिल्लक राहिला. आता त्या 1 श्लोकामध्ये 32 अक्षर होते. त्या 32 अक्षरांचं काय केलं? तर 3 लोक होते ना, तर 10 असे अक्षर प्रत्येकाला वाटून दिले. आणि शेवटी 2 अक्षरे उरली. ती 2 अक्षरे कोणती? तर ती अक्षर म्हणजे राम ही अक्षरे. आणि त्या भोळ्या शंकरांनी ती राम अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली. आणि त्याचा पुढे उपयोग काय झाला? तर समुद्र मंथनामध्ये जे विष त्यांनी प्राशन केलं, त्या विषाचा दाह संपवण्यासाठी ह्या रामनामाक्षरांनीच मदत केली. ह्या रामनामाक्षरांनीच त्यांचा दाह कमी झाला. म्हणूनच मंडळी, हा नरदेह आपल्याला मिळाला आहे. आता मांडी घालून बसण्याचं सौलभ्य फक्त नरदेहातच आहे, बोलण्याचं सौलभ्य फक्त नरदेहातच आहे. म्हणून हा नरदेह असाच वाया घालवू नका, तर नामस्मरणाने त्याला पावन करा. माऊलीसुद्धा आपल्याला काय म्हणते हो? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. माझ्या भगवंताचं नाम प्रेमाने घेत राहा, एवढंच माऊली आपल्याला सांगू इच्छितात. म्हणूनच
नरदेहाचं जर आपल्याला सार्थक करून घ्यायचं असेल, ह्या जन्माचं आपल्याला सार्थक करून घ्यायचं असेल, तर भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय पर्याय नाही, भगवंताच्या नामजपाला धरल्याशिवाय पर्याय नाही. आज आपणा विद्वानांसमोर ही प्रवचन सेवा करण्याचं भाग्य लाभलं, हे माझ्या सद्गुरूंचीच कृपा. नामस्मरणाचं महात्म्य माझ्या मुखातून माझ्या सद्गुरूंनी वदवून घेतलं. आज आपल्या विद्वज्जनांसमोर बोलण्याचं भाग्य मला लाभलं. बोलली लेकुरे बेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जसं लेकरू बोबडं बोलतं तरी देखील आईला त्याचं कौतुक असतं ना, तसंच आज काही चुकलं असेल, काही बोलण्यात कतराई झाली असेल, तर माऊलीच्या मायेने ती पदरात घ्या आणि आज घडलेली सेवा माऊलींच्या माझ्या सद्गुरू श्री योगेश महाराज साळेगावकर ह्यांच्या चरणी अर्पण करते आणि पुन्हा तुम्हा श्रोतृवर्गातील हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत विनम्र भावाने अभिवादन करते. शेवटी जाता जाता एकच मागणं मागूयात, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोनि मज द्यावे पसाय दानहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षक सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूंचे आरभ, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेधे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु, किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजय होवावेजी, येत म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. भारत माता की जय. भाविक भक्तो, आज ज्यांची प्रवचन सेवा आपण श्रवण केली ते हरिभक्तपरायण कुमारी रेणुका संतोषरावजी मिसळ अहमदनगरच्या आहात. आपण आपले वडील वेदशास्त्र संपन्न आहेत आणि अहमदनगरमध्ये त्यांची एक मोठी गोशाळा आहे आणि अध्यात्माच्या आणि भागवत धर्माच्या प्रसारासाठी कार्य करत असताना त्या घरातले संस्कार आपल्या लेकरांपर्यंत कशी संक्रमित होतात त्याचं उदाहरण
म्हणजे रेणुकाताई आहेत. आज त्यांनी केलेलं प्रवचन अत्यंत सूत्रबद्धतामध्ये होतं की एखादा विषय मांडत असताना त्याला सूत्रबद्धता कशी असावी, तो विषय मांडत असताना त्याचा क्रम कसा असावा, अत्यंत सुरेख आणि अत्यंत तंतोतंत बरोबर क्रम आपण मांडला. आणि सगळ्या श्रोत्यांना मला सांगण्यासाठी अभिमान वाटतो की त्यांचं हे पहिलंच प्रवचन होतं. पहिल्याच दिवशी जर लंकेवर उडी मारली तर दुसरी उडी कुठं जाणार आहे, हेच मी विचार करत होतो. 10वी पास होऊन आता 11वीला त्यांचा प्रवेश आहे. आत्ताशिक 11वीला आहेत त्या. आणि इतकी तंतोतंत आणि संस्कृतच्या श्लोकांची असलेली शुद्धता, उच्चारांची शुद्धता, हे खरंच आम्हालासुद्धा शिकण्यासारखं आहे. खूप छान पद्धतीनं अभ्यासपूर्ण प्रवचन आपण मांडलं. तुम्हाला सांगण्यासाठी आनंद वाटतो की केशवराज बाबासाहेब महाराजांची भूमी ही अत्यंत पवित्र भूमी आहे. आणि या भूमीपासून आपलं प्रवचनाला आरंभ झाला, हे तुमचं भाग्य आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या वडिलांना ज्यांनी पहिल्या जन्मात दीक्षा दिली होती, विठ्ठलपंतांना ज्यांनी दीक्षा दिली कबीर महाराजांच्या सोबत, ते रामानुज म्हणजे बाबासाहेब महाराज आहेत. आणि त्या बाबासाहेब महाराजांच्या समाधीच्या जवळ तुम्हाला कथा भेटली, प्रवचन भेटलं. उन्हाळी वर्गात इथंच त्यांनी कीर्तन शिकलं, मी पाहिलं त्यांना. आणि या भूमीपासून आपला प्रवास अध्यात्माचा आता आरंभ होतो. निश्चितच तो दैदिप्यमान असेल, याच्यात काही संशय नाही आहे. कारण ज्यावेळेस पर्जन्यमान होतं ते पर्जन्यमानसुद्धा शुभसंकेत देत असतं. ते आल्हादाचं वातावरण असतं. आणि खूप चांगली सेवा आपण दिली. उत्तरोत्तर आपली खूप छान प्रगती होईल. अध्यात्माशी एकनिष्ठ राहाल, या व्यासपीठाच्या उद्देशाला आपण निश्चित पूर्ण कराल असा विश्वास. आजची प्रसादाची सेवा आशाबाई गोविंदराव भांडवले यांची होती. तत्पूर्वी 2 सूचना आहेत.